सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सहलीला निघालेल्या विद्यार्थ्याच्या बसचा एक भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते. ही बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जात होती तेव्हा ही भीषण दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी जाणाऱ्या भरधाव बसनं रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका टेम्पोला जोरदार अशी धडक दिली आणि त्यानंतर बसच्या समोरील भागात सगळीकडे रक्त दिसून येत होतं. या बसमध्ये एकूण 38 विद्यार्थी व इतर शिक्षक कर्मचारी प्रवास करत असतानाचा हा भयंकर अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की जोरदार आवाज होताच सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 38 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. सहलीसाठी जाणाऱ्या या भीषण अपघातामध्ये नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एसटी महामंडळाच्या भीषण अपघाताच्या घटना सध्या समोर येत असतानाच खेडेगावातील प्रत्येक शाळांमधील शिक्षक आपल्या शाळेच्या सहलीचं नियोजन हे वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये करताना दिसून येतं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल जाताना आपल्या बस चालकाचं वर्तन अगोदर जाणून घ्यायला हवं, त्यामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी होतं. दरम्यान अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून सध्या समोर येते. येथील एका शाळेची शैक्षणिक सहल ही गुरुवारी सकाळीच पहाटे निघाली असता हा भीषण अपघात घडून आलाय. हा भयंकर अपघात गुरुवारी पहाटे 6च्या दरम्यान घडला. भरधाव बसनं थांबलेल्या टेम्पोला धडक दिल्यानं या अपघातात एक शिक्षकाला आपला जीव गमवावा लागलाय. घडलेल्या अपघातात 6 विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले असून कोणत्याही विद्यार्थ्याची या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. सोलापूरमध्ये घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला.